भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेनं 1.5 वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटनं जबर मारहाण केली होती। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्या घटनेतील मार खात असलेला व्यक्ती पहिल्यांदाच समोर आलेला आहे। कैलास वाघ असं या व्यक्तीचं नाव आहे। तो सिंदखेडा राजा तालुक्यातील माहरेखेड गावातील रहिवासी आहे। कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करीत होता। त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आला होता। तेव्हा बीड जिल्ह्यातील काही 7-8 जण कैलासच्या घरी येऊन त्याला बीड जिल्ह्यात घेऊन गेले होते आणि तिथं बेदम मारहाण केली। कशासाठी तुम्ही तिकडे बीडमध्ये गेले आणि काय प्रकार होता नेमका कशासाठी? त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं होतं की हा माझ्या कामावर आहे, यांनी माझ्या संग गद्दारी केली आणि माझेच पैसे त्यांच्याकडे होते। त्यांनी मला पैसे दिलेच नाही, पण मला इथून सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये नेलं। सिंदखेड राजा पोलीस मला बाहेर आलो मी आणि त्यांनी पुन्हा इथून मला बस स्टँडवरून उचललं आणि ते नेलं बीडमध्ये नेला। बीडमध्ये नेऊन त्यानं मला दुमदाबागे मारहाण केली, भोंगळं करून मारलं, पेट्रोल टाकलं आगोळ ठिकाणी भुकटा टाकला, सांगू शकत नाही। मग ते म्हणजे आता सुरेश धस साहेबाचा कार्यकर्ता म्हणते, पण हा व्हिडिओ कोण काढला काय काढला म्हणते ते मला काही माहिती नाही। मग सुरेश धसचा कार्यकर्ता कोण आहे तो माहिती नाही आणि ज्यांनी मला मारलं बॅटीनं तोही मला माहीत नाही। फक्त मला ज्ञानेश्वर खेडेकर एक महेश हे मला इतकी माहिती फक्त। किती लोकांनी तुम्हाला या गावामध्ये उचलून नेलं, कशासाठी नेलं? या लोकांनी आपलं तेच की तू चल माझ्या सोबत जोर नाही तर मी तुला जीवच मारतो धमक्या जोराला। घरी येऊन त्यांनी बंदूक दाखवली। आता तुम्हाला माझी आई बोलली ना का तुम्हाला माझ्या आईचं ऐकून आलं का? माझी आई बोलली तुम्हाला, माझी आई बोलली तुम्हाला, त्यानं घरी येऊन डायरेक्ट ऑन दी स्पॉट बंदूक दाखवली, डायरेक्ट गोळ्या घालून मारून टाकीन, नाही तर आक्षी गाडी आणि मोठी आक्षीनं मारून टाकीन। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, माहेरखेड, सिंदखेड राजा, बुलढाणा। गुंड भोसलेंनी कसा अत्याचार केला हे पीडित व्यक्तीच्या तोंडातून आपण ऐकलं। दरम्यान खोक्या भोसले प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। सुरेश धस पण आकाच निघाले। धनंजय मुंडेंचं नेतृत्व बीडमधून कायमस्वरूपी संपून स्वतःचं वर्चस्व यापुढे टिकून ठेवण्यासाठी त्यांनी लढाई केली होती, अशी टीका देसाईंनी केली। सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं हे फक्त त्यांच्यासाठी निमित्त मात्र होतं, अशी जोरदार टीका तृप्ती देसाईंनी सुरेश धस यांच्यावर केली। खरं तर सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। सुरुवातीला बीडमधील बातम्या। धस समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखीन एक कारनामा समोर आला। यात खोक्याला पैशांचा माज असल्याचं पाहायला मिळतं। टेबलवर पैसे ठेवून ते उधळण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे खोक्या उर्फ सतीश भोसलेला पैशांचा माज आलाय का असा सवाल विचारला जातो। ठोकरे खा खा पता चला, फिदा जिस पे होते थे, एक सांप हमारा यार था। सतीश भोसल्याचा थेट मुलांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओत तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देतोय। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आणखी एखादा गुन्ह्यानं फरक पडत नाही असं तो म्हणतोय। बापाचा नाद नाही करायचा। होणार नाही, डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जाल। एखाद्या लेकरा बाळा आपण झालं माझ्यावर काय फरक पडत नाही, एवढीच वॉर्निंग आहे तुम्हाला। सतीश भोसलेला हरिण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता। त्यानं आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरणांना मारल्याचं समोर आलंय। दिलीप ढाकणेंनी मज्जाव करताच त्याच्या सहकार्याने दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याचं समोर आलं। खोक्यावर सतीश भोसले हरणाची शिकार करून मांस खायचा असा आरोप ढाकणे कुटुंबानं केला। हरणांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि तिची गँग जाळ्या लावायची असा आरोप देखील ढाकणे कुटुंबियांनी केला। हरणांच्या शिकारीपासून रोखण्यानं अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांनी केला।
सतीश भोसले उर्फ कोक्याला अटक करण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू आहेत. ज्या ठिकाणी हरणांची शिकार करण्यात आली त्या स्पॉटवर जाऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना एका हरणाची कवटी आणि शिंगाचा भाग सापडलाय. वनविभागाकडून सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अत्यंत जबाबदारीने काम जे पार पाडतात खासदार शिवसेना सचिव सन्माननीय अनिल देसाईजी, त्याचबरोबर शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिल परब, स्थानीय लोकाधिकार समितीचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी हे उपस्थित झालेले आहेत. मी माननीय उद्धव साहेबांना आपल्याला शिवराय संचलनाच्या निमित्त शुभेच्छा देण्याची विनंती करतो. शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे वारकऱ्यांचे काही वारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंचा त्यांच्या हिंदुस्थानचं काही वारी अवजन्मार समुद्र देवतेचे धर्म मराठी मनाचा मानबिंदू हिंदू अस्मितेच्या शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचा एकमेव हिंदू सम्राट हिंदू धर्मरक्षक शासनापती महानेता मान्य शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आवाज येतोय का? सर्वप्रथम तमाम शिवप्रेमी बांधवांना आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतोय. मी सहज छत्रपती शिवरायांना हार घालताना अनिलला विचारलं की कितवं वर्ष 49 हे आला विचारतोय 49 वर्ष. खरंच खरं वाटत नाही की 49 वर्ष झाली आणि ही प्रथा आपण जणू काही यावर्षी पहिल्या प्रथम सुरू करतो. अशा उत्सवात आणि उत्सवाच्या स्वरूपात तुम्ही सगळेजण इथे जमणार. यापूर्वी देखील मी अनेक वेळा या कार्यक्रमाला आलेलो आहे. काही जुने चेहरे साहजिकच आहे आपल्याकडे गेले, पण तरी देखील बरेचसे जुने आणि त्याहीपेक्षा अनेक संख्येने नवीन चेहरे या शिवराय संचलनात आज मला दिसत आहे. हे या संचलनाचं एक वैशिष्ट्य. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन 1966 साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही आपली दैवत आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे आपण त्यांची शिवसैनिक आहोत. पण हे प्रत्येक काळातलं आणि प्रत्येक युगातलं एक नाही म्हटलं तरी युद्ध असतं. मी काल परवाकडे पत्रकारांशी संवाद साधताना बोललो होतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणं अशक्य आहे. पण दुर्दैवाने औरंगजेब आणि अनाजी पंत हे जन्माला येत असतात. तशी याही काळात आले आणि जशी आपण शिवप्रेरणा घेऊन शिवसेनेची स्थापना केली आणि एका निष्ठेची परंपरा आपण जवळपास 49 वर्ष म्हणजे दुसरी तिसरी पिढी कायम ठेवून त्याच मार्गाने पुढे चाललो आहोत. तसेच अनाजी पंथांकडनं प्रेरणा घेऊन एक अनाजी सेना सुद्धा आलेली आहे. अनाजी सेना, तिचं नाव आजपासून अनाजी सेना. कारण स्वराज्याशी द्रोह करणं, भगव्याशी द्रोह करणं हे अनाजी पंथच करू शकतात. आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात 2 दिवसापूर्वी जे एक अनाजी पंथ, आणखीन एक अनाजी पंथ मराठी भाषेबद्दल त्यांनी आपली गरड ओकली होती, त्याचा निषेध झालेला आहे. आणि त्याला म्हणते की हे बघा, हे जे मावळे आहेत हातामध्ये भगवा घेतलेले हे जिवंत आहेत. त्याच्यामुळे कोणी किती प्रयत्न केला की महाराष्ट्राचा संस्कार, शिवरायाची परंपरा, त्यांचा वारसा, मराठी भाषा
ही संपवण्याचा कोणी किती प्रयत्न केला तरी तुमच्या अनाजी पंथांच्या किती जरी पिढ्या जन्माला आल्या तरी त्यांना हे शक्य होणार नाही. आज मी जास्त काही भाषण करणार नाही, कारण तुमच्या एकूण जो काही उत्साह आहे त्याला काही मी खंड नाही करणार. कारण इकडे माता भगिनी सुद्धा आलेल्या आहेत. तुम्ही सगळा सगळे भगवे जरी पटके हातात झेंडे घेऊन आलेले आहात, सगळे वारकरी आहेत. तुम्हाला सगळ्यांना मनापासून उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं अशी शिवचरणी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबरीने अरविंद तुम्ही आज, विलास तुम्ही आज, अनिल आहात, सगळेच जण ज्यांनी ज्यांनी ही परंपरा सुरू ठेवण्यामध्ये पुढाकार घेतलाय त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी. नंतर राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. टॉप 5 मधून मराठवाड्यातील बातम्या पाहूया. सरपंच संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला. या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या. मारहाणीनं त्यांचं शरीर काळनिळं पडलं होतं. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केल्याचं उघड झालंय. कपाळ आणि दोन्ही गालावर मारहाणीच्या जखमांच्या खुणा आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसा टवाळखोरांनी मुलीची छेड काढणाऱ्या आणि तिची पालकांना मारहाण करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. साम टीव्हीवर ही बातमी दाखवल्यानंतर संभाजीनगरचे डीसीपी नितीन बगाटे यांनी पीआयला फोन करून सगळ्या आरोपींवर तातडीनं कारवाई करण्याची सूचना केली होती. जालन्यात लोखंडी सळीने झटके देत कैलास बोराडेला मारहाण झाली होती. या प्रकरणी मनोज जरांगेने नवा खुलासा केला. कैलास बोराडे मद्यधुंद अवस्थेत मंदिरात गेला आणि त्यानं तिथं गोंधळ घातला. मंदिरात कुटुंबना करणाऱ्यांसाठी मकोकासारखा कायदा आणण्याची मागणी मनोज जरांगेने केली. परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे, हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे. महाशिवरात्रीच्या शिबिरामध्ये जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये महिला तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात प्रतीक्षा गोरे यांचा हात फ्रॅक्चर झालाय. हल्ला करणाऱ्या बिल्डर आणि वाळू माफियांवर कारवाईची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. लातूर गेले अनेक भागात गेल्या 2 महिन्यांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतो, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान वारंवार तक्रार करूनही महानगरपालिका दुर्लक्ष करते असा नागरिकांचा आरोप आहे. मराठवाड्यानंतर आता आपण विदर्भातील टॉप 5 बातम्या पाहूया. समृद्धी महामार्गावर अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांनी मूक आंदोलन केलं. एका अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तत्कालीन सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली होती, मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोप नातेवाईकांनी केलाय. भंडाऱ्यात वरठी रेल्वे पुलावर वाळू टिप्परच्या धडकेत 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी चक्का जाम आंदोलन केलं. यावेळी पुलावरील खड्डे दुरुस्त करणं, रेल्वे क्रॉसिंगवरून ब्रिज तयार करावा अशा विविध मागण्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अमरावतीच्या छत्री कलावमध्ये मद्यपी युवक विषारी सापाशी खेळत असतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तो सापाशी खेळत होता, तसंच लोकांना भीती दाखवत होता, त्यामुळे त्याच्यावर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. अकोल्याच्या पंचायत समितीसमोर दुचाकीला गॅस बिल्डिंग करत असताना आग लागली. त्यात दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली, त्यामुळे दुचाकी स्वाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नागपुरातील लकडगंज परिसरात वास्तव्यात असलेल्या एका अल्पवयीन मुलावर 36 वर्षीय महिलेचं प्रेम जडलं. महिलेनं या मुलाला आपल्या प्रेमात ओढलं आणि त्यानंतर तिनं मुलाला फूस लावून पळून नेलं. मात्र मुलगा घरी न आल्यानं कुटुंबियांनी अपहरण झाल्याची तक्रार लकडगंज पोलिसात नोंदवली. विदर्भाचं कुलदैवत अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर होळीची 200 वर्षांची परंपरा अजूनही जपली जाते. महिनाभरापूर्वीच इथं होळी रचली जाते आणि महिनाभर या होळीत महिला खण नारळाची ओटी भरतात, गाठी टाकतात आणि होळीच्या दिवशी दहन केलं जातं. टॉप 5 नंतर वळूया पुढच्या बातमीकडे. सेन्सॉर बोर्डाकडून पुन्हा अपमान झाल्याचा आरोप नामदेव ढसाळ कुटुंबियांनी केलेला आहे. ढसाळांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप आहे. कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणा बोर्डाच्या सदस्यांनी केली होती. नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. सेन्सॉर बोर्डाचा आणखीन एक प्रताप समोर आलेला आहे. पण जशी त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती. त्यांनी आमचे फोन घेतले आणि गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला हेही विचारलं की कोण नामदेव ढसाळ, मग तुम्ही कोण लागता त्यांचे. जर त्यांना माहीत होतं की आम्ही कोण लागतो त्याच्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं. पण त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती. तुम्ही मराठा लोक, मराठी लोक, दलित लोक कशाला काढता पिक्चर? काय गरज आहे? तुम्ही काय करणार आहात? आणि दलित पॅन्थर जरी असली तरी आता ती काय करू शकते? अशा पद्धतीने त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला. आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. औरंगजेबाची कबर थेट जेसीबी लावून उखडून टाका अशी मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. औरंगजेबाच्या कबरीवर सरकार खर्च करत असल्याची बातमी सामने दाखवली होती. सरकारी खर्च होत असल्याची ही बातमी पाहताच उदयनराजे भोसले संतापले. सांगलीत शिवशाही बसमध्ये एका तरुणीचा विनयभंग झालाय. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणानं अश्लील चाळे करत विनयभंग केला. बस सांगली स्थानकात आल्यानंतर तरुणीनं हा प्रकार बस चालकासह प्रवाशांना सांगितला. त्यानंतर नराधम वैभव कांबळे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कोल्हापूर आता गँगस्टर्स हब होतोय असा सवाल उपस्थित होतोय. कारण सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मुलं फिल्मी स्टाईलमध्ये एकमेकांना धमकी देत आहेत. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चक्क पोलीस ठाण्याबाहेर एका व्यक्तीनं स्वतःला पेटवून घेतलं. काडीमोड न घेताच पत्नी दुसरं लग्न करत असल्याच्या रागातून पतीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. पती गंभीर जखमी झालाय. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सांगलीच्या जतमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि जलयुक्त शिवारासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी, तसंच कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाच्या बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत दागिने रक्कम लांबवली जात होते. सांगली बस स्थानकात अनेक चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र चोरी करणारे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. या चोरीच्या घटनांमध्ये महिलांचा सहभाग असल्याच्या शक्यतेनं आता सांगली पोलिसांनी बस स्थानक आवारात महिला चोरांचे पोस्टर लावले. बातमी आता अबू आझमींनी दिलेल्या पत्राची. सपाचे आमदार अबू आझमींचं विधानसभा अध्यक्षांना एक पत्र आहे. निलंबन मागे घेण्याची या पत्रातून त्यांनी विनंती केलेली आहे. इतिहासकारांच्या वक्तव्याचा आधार घेऊन बोललो असं स्पष्टीकरण आता अबू आझमींनी दिलेलं आहे. औरंगजेब एक क्रूर प्रशासक नव्हता असं वक्तव्य अबू आझमींनी केलं होतं. त्यानंतर त्यांचं अधिवेशन कालापर्यंत निलंबन करण्यात आलेलं आहे. मात्र आता आझमीने एक पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची विनंती केली. राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. टॉप 5 मधून बातमी पुण्यातून. राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झालेत. एकट्यानं फिरणं देखील कठीण बनलेलं आहे. हे चित्र आहे पुण्यातलं. सध्या राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 62 लाख इतकी आहे. या भटक्या कुत्र्याने आतापर्यंत 4,23,000 लोकांना एका वर्षात चावा घेतलाय. गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी कुत्रे चावण्याच्या संख्येत सरासरी 10% वाढ होते.
मनोजजी, कोण जबाबदार आहे भटक्या कुत्र्यांना? भटक्या कुत्र्यांसाठी कोण जबाबदार आहे हे तर सांगणं अवघड आहे, पण भटक्या कुत्र्याचं बंदोबस्त का होत नाही ह्यासाठी जबाबदार मनेका गांधी हे मला सांगता येईल. श्रीमती मनेका गांधी हे स्वतःला प्राणीप्रेमी म्हणून दाखवतात, सांगतात, पण त्यांचं मूळ उद्देश आहे जिथे जिथे प्राण्याचे कॉन्ट्रॅक्ट असतील ते कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या संस्थेच्या नावावर करून घ्यायचे आणि दुसरा कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट थांबवायचं, हे त्यांचे पद्धत सुरू आहे. आणि त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे छोटे छोटे नगर परिषद आहेत तिकडची कामं तिने बंद करायला लावली, बऱ्याच छोट्या नगरपालिकेची कामं बंद करायला लावली आणि जिथे जिथे तिचं प्रेशर चालेल तिथे तिथे तिने स्वतःच्या संस्थेला काम मिळवून दिलं. आणि जर तिच्या संस्थेला काम नाही भेटलं तर दुसऱ्यांची कामं बंद करून त्यांना पूर्णपणे फायनान्शियली संपवावं हे तिचे प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरॉन किरण काजळे, सागरवाड, साम TV, पुणे. आता वळूया पुन्हा एकदा टॉप 5 कडे. बातम्या पाहूयात उत्तर महाराष्ट्रात. जळगावमधील बोरनारमध्ये माकडाने उच्छान मांडला आहे. ते परिसरातील वस्तूंचं नुकसान करतायत. दरम्यान त्यांनी लोकांच्या शेतीचं देखील नुकसान केलेलं आहे. त्यामुळे त्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जळगावातल्या बाभळे गावातील शिवारात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या खडकाळ माळरानावर शाळेच्या आवारात सेंद्रिय परसबाग फुलवण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक दाम्पत्यानं विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही बाग फुलवली. या ठिकाणी पिकणारा भाजीपाला शालेय पोषण आहारासाठी वापरला जातो. पंढरपूरमधील माढातील टाकळी गावात एका तरुणानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. लोहार समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. दरम्यान पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला. सरकारचा जाहीर निषेध. सकाळी आज पुरकुंडी खालावली तरी सातपुड्यात पुन्हा शेकोटा पेटल्या. दिवसा 37°C तर रात्री तापमान 9°C खाली उतरलं होतं. दिवसभर उन्हाचे चटके तर रात्री कडाक्याची थंडी अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांवर वातावरण बदलाचा परिणाम जाणू लागलाय. उत्तर महाराष्ट्रानंतर आता पाहूया मुंबईतील टॉप 5 बातम्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही असा सवाल आमदार जयंत पाटलांनी सरकारला विचारलाय. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का दिली नाही असं त्यांनी विचारलंय. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केलाय. दरम्यान सभागृह संपण्याआधी निवेदन देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज आहेत. भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटलांना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने येण्याबाबत सूचक वक्तव्य केलंय. भाषणावेळी जयंत पाटील बोलल्यानं फडणवीसांनी त्यांना टोला हाणला. विकास कामांना स्थगिती द्यायला आम्ही उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. तसंच अजित पवार थेट अटॅक करतात म्हणून कोणी त्यांच्या वाटेला जात नाही असं देखील फडणवीस म्हणाले. मुंबईत काँग्रेस कर्जबाजारी झाली असून काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळं लागणं बाकी आहे असा खळबळजनक खुलासा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विट करून केलाय. कार्यालयाचं 18 लाखांचं भाडं आणि 5 लाखांचं वीज बिल थकलंय. मी 4 वर्ष अध्यक्ष होतो पण अशी वेळ आली नाही असा टोला देखील निरुपम यांनी लगावलाय. प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर आसूड ओढले. भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत प्रशांत कोरटकरचे फोटो आहेत. कोरटकरला फडणवीसांचा आशीर्वाद आहे असा घणाघात राऊतांनी केलाय. टॉप 5 नंतर पुढच्या बातमीकडे. तळीरामांचं टेन्शन वाढवणारी बातमी. राज्यात लवकरच आता एक विधेयक येणार आहे. नवीन विधेयक असेल की सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळले तर कारवाई होणार आहे. पहिल्या अपराधाबद्दल 9 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तर 10,000 रुपये दंड ठोठावला जाईल. दुसऱ्या वेळेला सापडले तर 1.5 वर्षांची सक्त मजुरी आणि 20,000 रुपये दंड ठोठावला जाईल. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीकडून होणारे अश्लील चाळे आणि महिला वर्गात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र आहे.
अनेक वेळा तळीराम नशेत असल्यामुळे धार्मिक स्थळांचं पावित्र्य देखील बिघडवलं जाते आणि यावर आळा घालण्यासाठीच आता दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तींवर आता कारवाई केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या तळीरामांवर आता करडी नजर असणार आहे. आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सूरज बसूरकर. सूरज, राज्यात लवकरच विधेयक येणार आहे. तळीरामांचं टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे, काय अधिक माहिती? मग हे जे विधेयक आहे ते तळीरामाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. कारण महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 यात सुधारणा संबंधित एक विधेयक मांडलं जाणार आहे आणि आजची एक बातमी देखील आता आलेली आहे की विधेयक मांडलं गेलेलं आहे. हे मुख्य म्हणजे यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जर का आपण एखाद्या ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गेलो तर आणि अशा सार्वजनिक ठिकाणी नशेतमध्ये कुठलाही तळीराम आढळला तर त्याच्यावरती कारवाई होणार आहे. कारण ही तसंच आहे की अनेक ठिकाणी हे जे तळीराम आहेत ते दारूच्या नशेमध्ये सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्णन करतात, अश्लील चाळे करतात. तसेच जे धार्मिक धर्माचं कुठलंही मंदिर असेल किंवा काय असेल या ठिकाणी देखील बेशिस्त वर्णन करतात आणि त्याचमुळे कुठेतरी हे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामुळे या तळीरामावरती कारवाई करण्यासाठी या सर्व गोष्टींना आळा बसण्यासाठी जे महाराष्ट्र शासन आहे ते आता या लोकांवरती करडी नजर ठेवणार आहे आणि या अशा लोकांवरती कारवाई देखील करणार आहे. त्यासाठी काही नियम देखील काही कायदे देखील करण्यात येणार आहे. तर पहिल्या वेळी जर का असं सापडलं तर त्यामध्ये जे 1 वर्षाची सक्त मजुरी असेल तसेच जवळपास 10,000चा दंड असणार आहे. तर दुसऱ्या वेळेस असं सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेमध्ये जर का कोणी आढळलं तर त्यासाठी देखील 1.5 वर्षाची सक्त मजुरी आणि 20,000चा दंड आहे. हे सर्व जे काही आहे ते याच एकाच गोष्टीमुळे की दारूच्या नशेमध्ये आढळणारे ज्या व्यक्ती असतात जे तळीराम असतात ते आपला तोल सांभाळण्यासाठी असमर्थ असतात. तसेच महिलांसाठी ते खूप घातक असतात. महिलांवरती ते अन्याय अत्याचार करतात. तसेच असे अनेक प्रकरणं जे आहेत ते निदर्शनास आलेले आहेत. तसेच धार्मिक ठिकाणी देखील ते पावित्र्य त्याचं राखलं जात नाही. धार्मिक ठिकाणी देखील ते सूरज, अगदी महत्त्वाचं हे विधेयक आहे. सार्वजनिक ठिकाणी आता दारू जे पिणारे आहेत त्यांनी आता सावधानगिरी बाळगायला पाहिजे. कारण कडक नजर आता सरकारची असणार आहे. मोठा दंड आणि शिक्षेची तरतूद या विधेयकात असणार आहे. पुढची बातमी आता पुण्यातून. पोलिसांनी गुन्हेगारांचा माज उतरवलाय. ज्या ठिकाणी गाड्या फोडल्या तिथेच पोलिसांनी या गुन्हेगारांची चक्क धिंड काढलेली आहे. 2 दिवसांपूर्वी भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सोसायटीत वाहनांची तोडफोड केली होती. पोलिसांनी 2 दिवसात आरोपींना अटक केली आणि त्याच परिसरात त्यांची धिंड काढलेली आहे. दहशत माजवण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी या गुन्हेगारांचा माज उतरवलाय. पुण्यात अनेक ठिकाणी वाहनं फोडण्याचं सत्र सुरूच आहे. मात्र आता पुणे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची आता गरज व्यक्त होते.